झालंय काल छोटीशी क्लिप काढून आपण सगळे आमच्या विनंतीला मान आपण हजर राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे सतत आभार. आज पत्रकार परिषद घ्यायचं कारण येणारी लोकसभा 2024 या संदर्भात आहे. काही लोक समाजाची दिशाभूल करत आहेत. मी श्री राष्ट्रीय राजकारणी सेनेचा महाराष्ट्र अध्यक्ष आहे. भरतसिंग राजपूत एक मोठ्या पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आहे. राजेश भाऊ सूर्यवंशी एक याचे चांगले कार्यकर्ता समाजाचे. देवचंद भाऊ बारवाल एक कमी सेनेचे अध्यक्ष आहे. पदम भाऊ आहे. परंतु काही लोक मी भाजपाचं 2 वेळेस नगरसेवक राहिलेलो आहे आणि एक 13 गावाची सोसायटी आहे त्याचे मी सध्या बिनूनच चेअरमन पण आहे. धोलगाव सहकारी ग्रामीण बँक म्हणतात त्याला. आणि गेले 85 पासून समाजाच्या विविध घटनांमध्ये मी काम करत आहे. माझा व्यवसायातून समाजाच्या बऱ्याच लोकांना मी रोजगार दिलेला आहे. परंतु काही लोक आता आलेले 2-4 दिवसात 8 दिवसात समाजाची दिशाभूल करत आहेत. समाजाला भरपटत आहे. समाज म्हणजे कोणाचा बांधलेला नाही. प्रत्येक समाजाचा माणूस कोणत्या पक्षामध्ये कार्य करत राहतो. मी बीजेपीचा आहे, भरतभाऊ शिवसेनेचा आहे, प्रत्येक समाजाचा आहे. समाज कोणाचा बांधलेला नाही. सांगायचं तात्पर्य असं एका व्यक्तीचं घेतलेलं नाही, कोणा व्यक्तीने घेतलेलं नाही. बऱ्याचशा लोकांना मोठ्या लोकांनी हातभार लावलेले. 70-80 लाख रुपये खर्च आलेले आहे त्या महामेळाव्याला. आम्ही 6 महिने रात्रंदिवस फिरलो. समाज पूर्ण मीच नाही, जवळजवळ आम्ही 2500 लोकांची टीम होती आणि समाजाचा मेळावा घ्यावा असं आम्ही भरत भाऊ, देवचंद भाऊ, राजेश भाऊ यांनी जवळजवळ 1 वर्षापूर्वी आम्ही सुचवलेलं होतं. म्हणजे आम्ही सक्सेसही करून दाखवलं. जवळजवळ 2 लाख लोक आम्ही समाजाचे जमवलेले होते. आज काही लोकांकडे गर्व झाला त्यांना तर माझ्यामुळे समाजात मिळालं. अक्षरशः राजनाथ सिंग साहेबांची तारीख एक कॅन्सल झाली होती. 9 मेला संध्याकाळच्या फ्लाईट मी दिल्लीला गेलो. त्यांची अपॉइंटमेंट घेतली आणि 14 मेला त्यांना इथे आणायला भाग पाडला. मी एकटा नव्हतो, आम्ही सगळेच लोक ते समाजाचे आणि ते आले. त्यांनी सगळं ते आले पण. परंतु काही लोक म्हणजे डॉक्टर जीवन राजपूत सांगत तात्पर्य तो काही आमचा दुश्मन नाही आहे किंवा आम्ही त्याच्या विरोधक नाही आहे. पण मी 88 पासून RSSचं काम करतो. मी 2 वेळेस मला भाजपची केलं गेलं, 2 वेळेस मी निवडूनही आलोय. आताही आम्ही पक्षाचं बांधिलकी आहोत. बरंच जसं शिवसेनेत आहे. आम्हाला पक्षानं ज्याला तिकीट दिलंय, शिवसेना भाजप युती कोणाला द्यावं ते तिकीट, आम्हाला त्यांचं काम करणं नाही. आमचा समाज त्यांचं काम करत जे आम्हाला मानणारा समाज आहे. मला असो बरं तुला देवची मुला पदम बोला जे काही आमचे बरेच लोक येणार होत्या. पवार साहेब पण येणार होते, पण ते तिकीट बरोबर नाही आहे. आम्ही त्या व्यक्तीचं काम करणार आहोत. त्यांना भाजप युती ज्याला तिकीट देईल त्याचं आम्ही काम करणार आहोत. आमचा समाज कोणी एका व्यक्तीचं बांधलेलं नाही आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे. ते डिटेलमध्ये भरत भाऊ हे सांगतीलच तुम्हाला सगळ्यांना. मला गावाकडनं यायला म्हणून सर्व पत्रकार बांधवांची मी माफी मागतो. खरं म्हणजे आम्ही पत्रकार परिषद बोलवण्याचा उद्देश असा आहे 14 मे 2023 रोजी 14 मे 2023 रोजी अयोध्या नगरी इथे समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला. पूर्ण जिल्ह्यातून जो शेतकरी, मजूर, कामगार सर्व लोक याच्यामध्ये सहभागी झाले. हा मेळाव्याचा उद्देश असा होता की ह्या मेळाव्याच्या माध्यमातून समाजाच्या काही मागण्या आहेत, ते कास्ट सर्टिफिकेटच्या संदर्भात असतील किंवा जो म्हणजे कास्ट मुख्यतः कास्ट सर्टिफिकेट मिळण्यासाठी ज्या अडचणी एक ग्रामीण भागामध्ये किंवा शहरामध्ये समाजाच्या लोकांना येणाऱ्या असतील किंवा याच्याही व्यतिरिक्त वाडी वस्ती तांड्यावरच्या समाजाला ह्या शासनाकडून काय मिळू शकतं अशा अनेक प्रश्न घेऊन ह्या मेळाव्याचं आयोजन झालं होतं.
ह्या मेळाव्याच्या आयोजनासाठी लहानातल्या लहानातला माणूस समाजाचा आणि मोठ्यातला मोठा माणूस सहभागी झाला. आणि यामध्ये राजनाथ सिंग साहेब असतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, मुख्यमंत्री त्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेब असतील, किंवा समाजाचे सगळे आमदार असतील आणि स्थानिक पालकमंत्री, सर्व मंत्री जेवढे आलेले होते तेवढ्यांनी सहभाग घेतला. आणि ह्या मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही समाजाच्या मागण्या मागितल्या होत्या आणि कुठलाही राजकीय उद्देश ह्या मेळाव्याच्या मागे नव्हता. परंतु आता खंत या गोष्टीची ह्या पत्रकार परिषद बोलवण्यामागचा उद्देश आम्हाला हा खुलासा करायचा होता की जो मेळावा फक्त आम्ही एक समाजाच्या हितासाठी घेतला होता, म्हणजे जे अडीअडचणी सोडवण्यासाठी, त्याचं भांडवल करून काही मंडळी आज आपल्या भाकरी शेकण्याच्या मागे वैयक्तिक बघा उभं राहण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. कोणी कुठून उभं राहू शकतं, अपक्ष राहू शकतं, पक्ष कुठून राहू शकतं. परंतु आमची आपल्या माध्यमातून एवढीच विनंती आहे की कोणीही या जो मुख्य उद्देश होता ह्या वेगळ्या दिशेला त्याला नाव देऊ नये, कारण तो एक प्रयत्न होता की समाजाच्या हितासाठी काय होऊ शकतं या माध्यमातून तो मेळावा काढला. आणि ज्याला कोणाला प्रत्येकाला लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य उभं राहण्याचं आणि समाजाने सुद्धा अशा गोष्टीला बळी पडू नये की फक्त बाबा मी एवढंच मी जे ह्या पत्रकार परिषदला येण्याचा माझा एवढाच उद्देश आहे की मुख्यतः ज्या उद्देशाने तो मेळावा घेतला होता त्याला गालबोट लागू नये आणि ते उद्देश कुठंतरी माझं म्हणणं. साहेब त्याच्यामध्ये असं होतं की श्रेयाचा विषयच नव्हता. त्यावेळेस तो मेळावा झाला, संपन्न झाला, व्यवस्थित झाला. परंतु आज असं होत आहे की बा तो मेळावा मी घेतला आणि मला तिकीट द्या आणि मला म्हणजे एका कुठल्या माणसाचा त्याच्यामध्ये श्रेय सगळ्यांचा आहे. तो समाजाचा शेतकरी असेल, मजूर असेल, कामगार असेल म्हणजे काम करणारा किंवा समाजातले व्यापारी एकटं कोणी असं भासवून श्रेय घेऊन आणि मला लोकसभेला मला पाठिंबा आहे समाजाचा किंवा असं करू नये. त्याचं कारण एवढंच आहे की ज्या उद्देशाने आम्ही मेळावा घेतला सामाजिक त्याच्यातून ज्या अडीअडचणी सर्टिफिकेटच्या मुख्यतः त्या सोडवल्या जावं त्या उद्देशाने तो मेळावा घेतला. परंतु ज्या उद्देशाने तुम्ही घेतला मेळावा हो तो उद्देश सफल झालाय का आतापर्यंत नंबर आहे. आणि दुसरी गोष्ट ही ओरड का होते की त्यांनी जो जीवन राजपूत उभं राहतोय म्हणजे असं तुम्हाला वाटतंय की मागून आलेला कोणीतरी नवा माणूस हा नेता बनून जाईल, आपल्या पुढे येऊन जाईल, लोकसभा जिंकून नाही म्हणून नाही आम्हाला कसलीही भीती नाही आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे, मी परत एकदा तेच बोललो की उभा राहायचा लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकार आहे. काय पुढं जायचा मागं जायचा याच्यात प्रश्नच नाही आहे. ज्याची इच्छा असेल तो कसंही उभं राहू शकतो. काय परंतु माझं एवढंच म्हणणं आहे की त्या मेळाव्याचं भांडवल करू नये, एवढीच माझी विनंती आहे. भाजपने त्यांना उमेदवारी दिली तर तुम्ही त्यांचा प्रचार करणार? त्यांचा नाही, पक्ष कोणालाही उमेदवारी देऊ आम्ही त्यांचा प्रचार करणार, कोणालाही. तुमच्याच समाजातला व्यक्ती आहे राजपूत साहेब आणि जो मेळावा तुम्ही म्हणताय त्याचा उल्लेख करताय त्या मेळाव्यामध्ये मग जर महायुतीचे सगळे मंचावरती होते, तुम्ही काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांना का नाही बोललो? सगळ्यांना बोलवलं होतं आणि अनेक वेगवेगळ्या काँग्रेसचे सुद्धा कोण होते? काँग्रेसचे दिलीप कुमार सानंदा होते माजी आमदार. अजून कोण होतं? जयसिंग काँग्रेस. राजनाथ सिंगांना जसं तुम्ही बोलवलं हा तसं तुम्ही काँग्रेसच्या किंवा राष्ट्रवादीच्या शरद पवारांना बोलवलं नाही. राजनाथ सिंग साहेबांना बीजेपीचे नेते म्हणून नव्हतं बोलवलं. राजपूत समाजाचं भारतात प्रखर काम करणारे नेते म्हणून बोलवलं होतं. तो समाज काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना कोणत्याही पक्षाचा नव्हता आणि आम्ही सगळ्यांना निमंत्रण दिलं होतं. अजितदादांना सुद्धा निमंत्रण आणि सगळ्या पार्टीच्या लोकांचे आमच्याकडे शुभेच्छा संदेशही आले होते. म्हणून कृपया कोणी असा गैरसमज करू नये की तू फक्त बीजेपीच्या कनेक्टेड किंवा भाजपच्या कनेक्टेड होता. एक समाजाचा माणूस उभा राहतोय, हा तो लोकसभा लढवायची इच्छा व्यक्त करतोय हो. आणि तुम्ही असं त्याला विरोध करताय, भांडवल नावाचं देऊन त्याला का आमचा विरोध नाही.
विरोध नाही आमचा. ऐका तुम्ही, आमचं त्यांच्या उभं राहण्याला विरोध नाहीये. आमचं फक्त एवढं म्हणणं आहे की तो जो मेळावा झाला हा. ना, त्याचं ह्या उद्देशाने तो मेळावा नव्हता असं आमचं म्हणायचं. आम्ही पत्रकार परिषद बोलवण्यामागचा उद्देश असा आहे की 14 मे रोजी जो सकल राजपूत समाजाच्या वतीनं अयोध्या नगरी इथं मेळावा जो भरवला गेला होता तो सामाजिक उद्देशाने भरवला गेला होता की समाजाच्या ज्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आणि समाजाचं एक महामंडळ उभं राहावं, त्या माध्यमातून समाजाचा फायदा व्हावा, ह्या मागण्यांसाठी हा मेळावा भरवला गेला होता. ह्या मेळाव्याच्या अनुषंगाने काही समाजातील लोक वैयक्तिक आपला राजकीय फायदा करण्याच्या मागे आहे. तर माझी सर्वांना विनंती आहे की समाजानं भरकटू नये किंवा ह्या कुठल्याही याला बळी जाऊ नये. कारण आपण जो मेळावा भरवला त्यामागे आपल्या सामाजिक मागण्या आणि समाजाच्या हितासाठी केलेल्या मागण्या होत्या. आणि माझी जे लोक याचा वापर करतायत त्यांनाही विनंती आहे की त्यांनी त्या मेळाव्याचा उपयोग ह्या राजकीय प्लॅटफॉर्मसाठी करू नये. कोण घेतं? त्याचं नाव स्पष्ट नाव काय? हो, डॉक्टर जीवन राजपूत साहेब हे ते असं उद्देशून दाखवत आहे की तो मेळावा त्यांनी एकट्याने घेतला आहे, पण असं नाही आहे. ह्या मेळाव्यामध्ये सहभाग जो आहे तो समाजाच्या वाडी वस्ती तांड्यावरचा शेतकरी, शेतमजूर, अधिकारी, व्यापारी, जितके समाजातले लोक आहेत सर्वांनी हा सहभाग घेतला, म्हणून हा मेळावा यशस्वी झाला. या मेळाव्याची जाहिरात वगैरे कुठे करण्यात आलेली नाही असं त्यांच्या सोशल मीडियाच्या पेजवर कुठं असं दिसत नाही. सोशल मीडियाद्वारा आणि तोंडी गावोगावी असं म्हणल्या जात आहे. मग तुम्ही असं ठेवलं? त्यांना अगर उमेदवारी मिळाली तर प्रचार करणार आहे का समाज? आता तो समाज निर्णय घेईल ना साहेब. जर ते कुठल्याही पक्षाने उभा राहिले तर तुम्ही एक समाज बंधू म्हणून त्यांना सहकार्य करताल का? हे पहा, मी वैयक्तिक एक पदाधिकारी आहे, शिवसेनेचा मी जिल्हा प्रमुख आहे, मी तर पक्षाशी बांधील आहे, पण समाज काय निर्णय घ्यायचा तो समाज ठरवेल ना. नाही, तुम्ही आव्हान कराल का समाजाला की आपला समाज बंधू उभा राहतोय त्याला सहकार्य करावं असं तुम्ही तुमच्या पक्षाच्या वतीने तुमच्या वतीने असं आव्हान करणार का? नाही, मी माझ्या पक्षाशी बांधील आहे. मी समाजाच्या पदाधिकारी वतीने- म्हणून मी एक जबाबदारी पदाधिकारी आहे, मी पक्षाच्या सोबत राहणार. या माध्यमातून तुम्ही समाजाला काय आवाहन करणार, काय सांगणार? या माध्यमातून मला हेच आव्हान करतोय मी की जो आपण मेळावा घेतला तो आपला विशिष्ट उद्देशासाठी आहे, म्हणून ह्या मेळाव्याची दिशा भरकटू नये आणि समाजाने सुद्धा ती दिशा भरकटी देऊ नये, एवढंच मी आव्हान. ते उभे राहिल्यास तुम्हाला काय अडचण आहे याच्यामध्ये? मला अडचण काहीच नाही आहे. समाजाला काय अडचण आहे? समाजाला काही अडचण नसेल, परंतु त्या मेळाव्याचं त्याला प्लॅटफॉर्म बनवू नये असं मला म्हणायचं. ठीक. तुमचं